नमस्कार मित्रांनो, मी कपिल खामकर आणि स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर। आज आपण समजून घेणार आहोत एक असा गुंतवणूक पर्याय जो सोपा आहे, सुरक्षित आहे, कमी खर्चाचा आहे आणि आज जगभरात मोठमोठ्या प्रमाणात लोकप्रियसुद्धा आहे आणि तो म्हणजे ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड। या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत ETF बद्दल सर्व काही समजून घेणार आहोत, अगदी बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ETF म्हणजे काय? तर ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड। साध्या भाषेत सांगायचं झालं तर हे म्युच्युअल फंडसारखेच असते, पण शेअर मार्केटमध्ये शेअर्सप्रमाणे खरेदी किंवा विक्री होते। उदाहरणार्थ, तुम्हाला निफ्टी 50मध्ये गुंतवणूक करायची आहे का? तर तुम्ही 50 कंपन्यांचे शेअर्स वेगवेगळे खरेदी करू शकता, पण ते महाग, वेळखाऊ आणि कठीण आहे। किंवा तुम्ही एक ETF घेऊ शकता जो की निफ्टी 50मधील सर्व 50 कंपन्यांमध्ये प्रतिनिधित्व करतो। एक ETF म्हणजे संपूर्ण इंडेक्सचं बास्केट। याच कारणामुळे ETF जगभरात खूप लोकप्रिय आहे। ETF कसे काम करते? तर यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे ETF NAV म्हणजेच नेट असेट व्हॅल्यू। फंड हाऊस हे इंडेक्स फॉलो करून स्टॉक्स खरेदी करत असतात आणि मार्केट प्राईस म्हणजेच तुम्ही ETF शेअर्सप्रमाणे बाजारात खरेदी किंवा विक्री करता। NAV आणि मार्केट प्राईस यांच्यात थोडाफार फरक असू शकतो, याला ट्रॅकिंग एरर म्हणतात। उदाहरणार्थ, NAV 200 असेल तर मार्केट प्राईस 201 किंवा 199 असते। ETF आणि म्युच्युअल फंडमधला फरक जाणून घेऊयात। म्युच्युअल फंड म्हणजे रोजच्या बाजारच्या वेळेच्या शेवटी NAV मिळतो आणि फंड मॅनेजर यामध्ये ॲक्टिव्हली स्टॉक्स निवडतात आणि यामध्ये एक्सपेन्स रेशिओ थोडा जास्त असतो आणि ट्रान्सपरन्सी म्हणजेच पारदर्शकता थोडी कमी असते। आणि ETFमध्ये शेअर्सप्रमाणे बाजारातच खरेदी किंवा विक्री होते आणि यामध्ये पॅसिव्ह मॅनेजमेंट म्हणजेच एकदा इंडेक्समधले शेअर्स खरेदी केले की 6 ते 8 महिने त्यामध्ये बदल होत नाहीत आणि यामध्ये एक्सपेन्स रेशिओ फार कमी असतो आणि पारदर्शकताही जास्त असते। साध्या शब्दात सांगायचं झालं तर ETF म्हणजे लो कॉस्ट आणि हाय ट्रान्सपरन्सीचे म्युच्युअल फंड्स। ETFचे प्रकार किती? तर यामध्ये इक्विटी ETF येतात, जसे की निफ्टी 50, सेन्सेक्स, निफ्टी नेक्स्ट 50, बँक निफ्टी, निफ्टी IT, मिड कॅप ETF, स्मॉल कॅप ETF आणि दुसरा म्हणजे डेब्ट ETF। यामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज येतात, भारत बॉन्ड ETF, SDL ETF, कॉर्पोरेट बॉन्ड्सचे ETF आणि तिसरा म्हणजे गोल्ड ETF। यामध्ये 99.5% शुद्ध सोन्याचे ETFs असतात, डिजिटल सोने असते आणि सिल्वरचे ETFs असतात किंवा इंटरनॅशनल ETFसुद्धा असतात, जसे की नॅसडॅक ETF, S&P 500 ETF, हँग सेंग ETF आणि याचप्रमाणे सेक्टोरल ETFसुद्धा असतात, जसे की IT, फार्मा, PSU बँक, एनर्जी, ऑटो, FMCG आणि थेमॅटिक ETFसुद्धा असतात, जसे की इलेक्ट्रिक व्हेकल्स ETF, डिफेन्सचे ETF, इन्फ्राचे ETF। भारतात सर्वात सुरक्षित ETF म्हणजे भारत बॉन्ड ETF। ETFमध्ये गुंतवणूक का करावी? त्याचे मुख्य फायदे काय? तर कमी खर्च असतो, म्हणजेच लोवेस्ट एक्सपेन्स रेशिओ असल्यामुळे फायदा जास्त होतो आणि डायव्हर्सिफिकेशन जसं की आधी सांगितल्याप्रमाणे निफ्टी 50मधील 50 वेगवेगळ्या शेअर्समुळे डायव्हर्सिफिकेशन होतं। लो रिस्क कम्पेअर्ड टू स्टॉक्स म्हणजेच वेगवेगळ्या कंपन्यांचा इंडेक्स असल्यामुळे रिस्क कमी होते आणि इंडेक्स बेस्ड म्हणजेच निफ्टी 50, सेन्सेक्स, निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टी IT इत्यादी इंडेक्सवर अवलंबून असतात। आणि ट्रान्सपरन्सी म्हणजेच बाजाराच्या वेळेत खरेदी विक्री होऊन जाते आणि लिक्विडिटी म्हणजे कधीही खरेदी किंवा विक्री करता येते आणि लाँग टर्म वेल्थ क्रिएशन म्हणजेच दीर्घकाळ संपत्ती निर्माण करण्याचं साधन आहे। हे कोणाकोणासाठी योग्य आहे? तर बिगिनर्स, सॅलरीड, लो रिस्क इन्व्हेस्टर्स किंवा इंडेक्स इन्व्हेस्टिंग करणारे किंवा पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग करणारे यांच्यासाठी। ETF कसे खरेदी करायचे? तर ब्रोकरेज ॲप्स जसे की झेरोदा, एंजल वन, ग्रो, अपस्टॉक्सवरती जाऊन तुम्ही निफ्टी 50 ETF सर्च करू शकता आणि बाय क्लिक करून क्वांटिटी निवडू शकता आणि
इंट्राडे सिलेक्ट न करता डिलिव्हरी सिलेक्ट करून तुम्ही कन्फर्म करू शकता. बस ETF खरेदी झाले. म्युच्युअल फंडपेक्षाही खूप सोपे आहे. ETFमध्ये पैसा कसा वाढतो तर आपण एक उदाहरण बघूया. जसे की 2016मध्ये SBI निफ्टी 50 ETF हे 75 रुपये होते आणि आता 2025मध्ये त्याची किंमत 280पेक्षाही जास्त आहे. म्हणजेच ॲव्हरेज CAGR म्हणजेच वार्षिक परतावा 12 ते 14% आहे आणि 9 ते 10 वर्षात पैसे 3 ते 4 पटीने वाढलेले आहेत. म्हणजेच तुम्ही जर एकदाच गुंतवणूक केली किंवा SIP प्रमाणे दर महिन्याला गुंतवणूक केली तरी तुम्हाला फायद्याचेच आहे. भारतातील काही टॉप ETF आपण बघूयात. जसे की इक्विटीमध्ये निपॉन निफ्टी बीज, ICICI निफ्टी नेक्स्ट 50, SBI निफ्टी बँक, UTI सेन्सेक्स ETF आणि डेप्टमध्ये भारत बॉन्ड ETF, निपॉन G-Sec ETF आणि गोल्डमध्ये HDFC गोल्ड ETF, ॲक्सिस गोल्ड ETF आणि इंटरनॅशनल ETFमध्ये मोतीलाल ओसवाल नास्डॅक 100 ETF किंवा मोतीलाल ओसवाल S&P 500 ETF इत्यादी. ETFमध्ये SIP करता येते का तर टेक्निकली SIP म्हणता येणार नाही, पण ब्रोकर AMC SIP उपलब्ध आहेत किंवा स्वतः दर महिन्याला ठराविक रक्कम ठराविक तारखेला गुंतवून आपण SIP करू शकतो. ETF SIP हे म्युच्युअल फंड SIP सारखेच काम करते. ETFमधील काही रिस्क बघूयात आपण. जसे की मार्केट रिस्क म्हणजे थोडीफार जोखीम ही असणारच आणि ट्रॅकिंग एरर म्हणजेच किमतीमध्ये थोडाफार फरक असतो जो की चालू मार्केटमध्ये आपल्याला दिसून येतो. आणि लिक्विडिटी रिस्क म्हणजेच खरेदी विक्री करताना खरेदीदार किंवा विक्रेते लगेच मिळतीलच असे नाही. आणि बिड आस्क स्प्रेड म्हणजेच खरेदी विक्री करतेवेळी किमतीमध्ये थोडाफार फरक असतो. आणि सेक्टरची रिस्क म्हणजे जसे की सेक्टरल ETF असतात तर ज्या त्या सेक्टरप्रमाणे रिस्क किंवा जोखीम असतेच. ETFचा पोर्टफोलिओ कसा बनवावा तर कन्झर्वेटिव्ह पोर्टफोलिओ म्हणजेच ज्यांना जोखीम घ्यायची नाही आहे अशा गुंतवणूकदारांसाठी 60% भारत बॉन्ड, 20% गोल्ड ETF आणि 20% निफ्टी ETF करू शकता. आणि मॉडरेट पोर्टफोलिओ म्हणजेच थोडी किंवा मध्यम जोखीम घेऊ शकणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी 40% निफ्टी, 20% निफ्टी नेक्स्ट 50, 20% गोल्ड आणि 20% बॉन्ड असे करू शकता. आणि अग्रेसिव्ह पोर्टफोलिओ म्हणजे जास्त जोखीम घेऊ शकणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी 50% निफ्टी, 30% निफ्टी नेक्स्ट 50 आणि 20% इंटरनॅशनल ETF असा पर्याय निवडू शकता. ETFमध्ये टॅक्सेशन कसं असतं तर इक्विटी ETFमध्ये LTCG म्हणजेच लाँग टर्म कॅपिटल गेन हा 1,25,000 पर्यंत काही टॅक्स लागत नाही आणि त्याच्यावरती जी रक्कम असेल त्याला 12.5% टॅक्स लागू होतो. आणि STCG म्हणजेच शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा शेअर्सप्रमाणेच 1 वर्षाच्या आत 20% टॅक्स लागू होईल. डेब्ट किंवा गोल्ड किंवा सिल्वर ETFमध्ये LTCG हा 20% असतो आणि सोबत इंडेक्सेशनसुद्धा लागू होतं. आणि STCG म्हणजेच तुमची जी कमाई आहे ज्या टॅक्स स्लॅबमध्ये असते त्याप्रमाणे टॅक्स लागू होतो. काही सामान्य चुका ज्या आपण नाही केल्या पाहिजेत त्या म्हणजे लो व्हॉल्यूम ETF खरेदी करणे, सेक्टर ETFमध्ये जास्त गुंतवणूक करणे, शॉर्ट टर्म ट्रेडिंग माइंडसेट ठेवणे आणि NAV किंवा विरुद्ध मार्केट प्राईस कन्फ्युजन असणे आणि SIP न करणे, हाय ट्रॅकिंग एररचे ETF निवडणे, लिक्विडिटी तपासून न पाहणे आणि चुकीच्या क्वांटिटी खरेदी करणे, एंट्री किंवा एक्झिट टायमिंगवर अवलंबून राहणे आणि फक्त पास्ट रिटर्न्स पाहणे. तर मित्रांनो, ETF म्हणजे लो कॉस्ट, डायव्हर्सिफाईड, सेफ, पॅसिव्ह आणि लाँग टर्म फ्रेंडली इन्व्हेस्टमेंट. आणि हो, भारतातील पुढील 10 वर्ष हा ETFचा गोल्डन पिरियड असणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला शिकूया शेअर बाजार या चॅनलला. आणि कोणता ETF तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता. हा व्हिडिओ अभ्यासाच्या उद्देशाने आहे, कोणतीही खरेदी किंवा विक्रीची शिफारस केलेली नाही.
पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका आर्थिक विषयासोबत. तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग. धन्यवाद.